नमस्कार सर्व सिनेरसिकांचे मी सगळ्यांचे आभार मानतो. आज आपण इथे ICA फिल्म फेस्टिवलसाठी भेटलेलो आहे. ICA फिल्म फेस्टिवलचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण ऑफलाईन पद्धतीने मागच्या वर्षाचं आपण बघितलं तर आहे ना SM जोशी सभागृहामध्ये आपण हा फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता. यंदाच्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती त्यामुळे आपल्याला हे शक्य झालेलं नाहीये म्हणून ऑनलाईन आपण यंदा घेणार आहोत आणि माय सिनेमा हॉल ह्या ॲपवरती जगातील विविध भाषांचे दर्जेदार जे फिल्म आहेत, सिनेमे आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. ह्याच अंतर्गत आज आपण भेटणार आहोत आझाद जी डॉक्युमेंटरी आहे तिचे दिग्दर्शक अरविंद गजानन जोशी यांना. आझादचे जे स्क्रीनिंग आहे ICA फिल्म फेस्टिवलमध्ये 22 जानेवारी रोजी एक संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तरी सर्व सिनेरसिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या अंतर्गत जो काही टॉक आहे, दिग्दर्शकाशी चर्चा किंवा सिनेसंवाद आहे आपला, त्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहे. तर लगेचच आपण अरविंदकडे जाऊया आणि अरविंदची गप्पा मारूया. तर अरविंद, मला नमस्कार. हॅलो अविनाश. तर आझाद डॉक्युमेंटरी. तर आझाद डॉक्युमेंटरी आम्हाला नेहमीच असं वाटतं की आझाद ही मराठीतली एक महत्वाची डॉक्युमेंटरी आहे आणि केवळ डॉक्युमेंटरी म्हणता जो काही आझादचा विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा एक महत्वाचा तो विषय आपण निवडलेला आहे. कारण की जात प्रश्न आहेत, जात प्रश्नावरती अनेक मोठी चर्चा आहे, मोठा डिस्कोर्स आहे सगळा. तर हा एक थोडासा बाजूला राहिलेला किंवा लोकांना माहीत नसलेला विषय आहे आणि तो त्या विषयात हात घातलेला आहे. तर ह्याची आझादची प्रेरणा तुला कशी मिळालेली आहे? प्रेरणा असं म्हणजे काय त्याचं नेमकं उत्तर देता येईल मला माहिती नाही, पण प्रवास कसा झाला ते सांगतो. पहिल्यांदा अतुल पांडे नावाचे पत्रकार आहेत, ते संपादक होते तेव्हा नागपूर आवृत्तीचे, महाराष्ट्र टाइम्सचे. तर त्यांचा लेख होता अजातक कथा नावाचा, दिवाळी अंकातला. सो तो माझ्या वाचनात आला होता. तो वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आझाद संप्रदाया संदर्भात आणि गणपती महाराजा संदर्भात एक सगळा गोषवारा होता. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीचं त्याच्यामध्ये सगळा तो प्रवास त्यांनी सांगितलेला होता. कारण अतुल पांडेंनी ते सगळं ऍक्च्युली ड्राईव्ह केलेलं होतं, सगळं ते या गोष्टी घडवून आणलेल्या होत्या आणि त्या लेखामध्ये ते सगळं होतं. आणि जात सोडणारा असा कुठला संप्रदाय आहे, आणि मी त्याच भागातला, मी बुलढाण्याचा आहे आणि हे मंगरुळ दस्तगीरचं, म्हणजे माझ्या घरापासून एक 150-200 किलोमीटरच्या परिसरातलं ते सगळं घडलेलं आहे. आणि एवढ्या जवळ असून सुद्धा मला ते माहिती नाही, हे एक मला त्याचं वैषम्य होतं. आणि जात या संकल्पनेविषयी, या संकल्पनेभोवती ज्या काही गोष्टी तयार झालेल्या आहेत, सामाजिक, मानसिक, राजकीय, त्यांच्याविषयी मला लहानपणापासूनच एक कुतूहल होतं म्हणा, किंवा मला ते नेहमीच हे होत राहिलेलं की ज्या गोष्टीला कुठलंही लॉजिक नाही आहे किंवा ज्याला कुठलाही सायंटिफिक बेस नाही आहे किंवा कुठलाही काय त्याला कसल्याही प्रकारचा ना मानववंशशास्त्रीय बेस आहे ना काही आहे, तरी पण ती गोष्ट इतकी वर्ष सतत टिकून राहिली आणि वेगवेगळ्या तांत्रिक, यात्रिक प्रगती होत असताना प्रत्येक टप्प्यावरती ती बळकट होत गेली. सो मला ते फार हे राहिलेलं होतं. आणि ह्या संप्रदायामध्ये डायरेक्ट आम्ही सोडतो, आता आम्ही अजात आहोत, आम्ही आता अजातीय मानव आहोत, असं त्यांनी ते घोषित केलेलं होतं गणपती महाराजांनी. सो ते फारच इंटरेस्टिंग होतं आणि काय म्हणता येईल, खूपच ते थर्मोडायनामिक्सच्या 3ऱ्या नियमाच्या विरुद्ध जाणारं ते एकदम क्रांतिकारी होतं. सो म्हणून ते करावंसं वाटलं. मग मी त्या गावात गेलो, मंगरुळ दस्तगीरमध्ये, आणि तिथे गेल्यानंतर मी जवळपास दिवाळीचा पिरियड होता, बहुतेक 2016 का 15, आता मला थोडं कन्फ्युजन आहे, पण तेव्हा गेलो होतो मी. आणि मी 3-4 दिवस राहिलो होतो गावामध्ये. माझ्यासोबत सत्यपाल होता, सत्यपाल सिंग राजपूत, जो एक महत्वाचा भाग आहे फिल्मचा, तो नॅरेटर पण आहे फिल्ममध्ये.
तर त्याच्यासोबत होतो मी 3-4 दिवस राहिलो आणि त्या माणसांसोबत राहिलो, बोललो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी आमचं खूप पाहुणचार केला. एकतर सगळे वऱ्हाडी लोक त्याच्यामुळे त्यांनी आणि ते ते खूप प्रेम लावलं त्यांनी आणि त्याच्यामुळे मग ते मला ते कुतूहल वाढत गेलं म्हणून मग ते हे करावंच लागतं असं ते एकूण तो प्रवास चालू झाला. तसं. तर मी तेच कसं आहे की आज आपण जी काही चर्चा किंवा गप्पा मारणार आहोत तर त्यामध्ये मी तुला आझाद या एकंदरीत त्याच्या तत्वज्ञानाविषयी काही जास्त आपण बोलणार नव्हे. आपण त्याच्या मेकिंग बद्दल बोलूया कारण की ना ही डॉक्युमेंटरी जी बनलेली आहे ती डॉक्युमेंटरी सुद्धा एक महत्वाची आणि दर्जेदार अशी बनलेली आहे. तर नक्की जेव्हा डॉक्युमेंटरी करण्याचा तुझा विचार आला त्यावेळी नक्की तू सूत्र काय सुचलं होतंस की म्हणजे ही डॉक्युमेंटरी कुठल्या फॉर्ममध्ये करावी, कशी करावी किंवा ह्याचं जे कथन आहे किंवा जे नेरेशन म्हणतो आपण ते कसं करावं? कारण की सुरुवातीला सत्यपाल कथनामध्ये दिसतो. नंतर बाकीचे अजून एक माझ्या 3 लोकांची त्यामध्ये नावं आहेत. तर तुला असं होतं का की हे एकाचीच स्टोरी आहे, जे एकाचंच कथन आहे का त्याला कुठल्या फॉर्ममध्ये तुला विचार होता आणि कसा केलास तू ते? नाही, मग आता फॉर्मच्या बाबतीत हा खरं तर खूप अवघड प्रश्न आहे. कारण माझ्या डोक्यात जो फॉर्म होता, तो फायनल फिल्ममध्ये काही तो उतरला नाही. माझ्या डोक्यात असं होतं की 2 मुलं त्या गावाचा शोध घेत आणि आझाद या संकल्पनेचा शोध घेत त्या गावामध्ये जातात आणि त्या सगळ्या म्हणजे मागच्या काय घटना घडलेल्या आहेत, आत्ताचा काय संघर्ष आहेत, हे सगळ्या गोष्टी ते शोधून काढतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण ते शोधत जातो. पण मग तसं आम्ही केलं, तसं बरंचसं शूट केलं. ते आहे पण सत्यपाल आणि रणजित दोघांच्या माध्यमातून आम्ही गेलो. पण मग तिथे मला हरिश्चंद्र निमकर नावाचे जे आहेत, जे फिल्ममध्ये ऑलमोस्ट मध्यंतरानंतर तेच सगळी फिल्म ड्राईव्ह करतात. सो ते मला भेटले आणि मग मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. कारण एकतर त्यांना आम्हाला हे सगळं दाखवण्याचा खूप उत्साह होता आणि त्या माणसाला म्हणजे त्यांचं एवढं शिक्षण नव्हतं किंवा त्यांना तशी बाहेरच्या जगातल्या ज्या काही सगळ्या संकल्पना आहे, पुस्तकी संकल्पना आहेत, जात विषयीच्या, जेंडर विषयीच्या, ह्या काही त्यांना माहिती नव्हत्या. तरी तो माणूस जे काय म्हणतात ना की जैविक एक त्यांच्यामध्ये लॉजिक होतं आणि ते इतकं सुंदर होतं ना. त्यांना माहिती आहे कुठे भेद होतोय, कुठे कोण डिस्क्रिमिनेशन करतो आहे, माणसांचा व्यवहार कसा चालतो, त्या व्यवहारामध्ये कसे भेद असतात, कोण कोणाला कसा बघतो, हे जे काही आहे ना त्यांना इतकं सुंदर कळत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, हे कळत असतानाही त्यांना स्वतःच्याच संप्रदायाविषयी एक इंट्रोस्पेक्शन करण्याची त्यांच्यात क्षमता होती. नाहीतर आपण नसतो ना की मी वारकरी आहे तर मी वारकऱ्यांविषयी बोलताना तेवढं कठोर बोलणार नाही किंवा मी त्यांच्या डार्क बाजू जी आहे ती दाखवणार नाही. तसं असतं ना. पण हरिश्चंद्र निमकर गुरु त्यांचं असं होतं की त्यांनी आम्हाला अशाही लोकांकडे नेलं की ज्यांनी आझाद संकल्पना फक्त नावाला घेतली आणि बाकी सगळं म्हणजे पूजापाती चालू आहे किंवा बाकीचं ते फिल्ममध्ये दिसतं पण. सो हे जे सगळं काही आहे त्याला काय म्हणता येईल, त्याला एक शब्द आहे की संपूर्ण पर्स्पेक्टिव्ह जो असतो, जो वरून पाहण्याचा, तो त्यांच्यामध्ये होता. मग त्यांना नंतर त्यांच्यासोबत आम्ही फॉलो केलेला आहे. हा, पण फॉर्मच्या बाबतीत म्हणशील तर मग मला नॅरेशन बिलकुल वापरायचं नव्हतं आणि शक्यतो मला सगळ्या लोकांच्या माध्यमातून काय कथा घडते तेच मला पाहायचं होतं. सो माझा तिसरा त्याच्यामध्ये एक मला दृष्टिकोन नको होता. सो मी ते टाळलं. आणि अजून फॉर्मच्या बाबतीत एक करेक्शन एडिटच्या वेळेस आम्ही केलेलं होतं. ते म्हणजे कथा ड्राईव्ह करण्यासाठी आम्ही गणपती महाराजांच्याच कविता वापरल्या. मग त्या सिलेक्ट येत जातात मध्ये. सो जातीचा विषय चालू असेल तर ते येतं, ब्राह्मण्याचा विषय चालू असेल तर ते येतं, इंग्रजांना समर्थन केलं तर त्या कविता येतात. सो तो एक फॉर्म वापरला. हा, पण त्यात अजूनही काहीतरी सुंदर करता आलं असतं असं वाटतं आता. पण ठीक आहे, तेव्हा ते तसं वापरलं. बरोबर. आता कसं आहे की मला आता तुझ्या बोलण्यातून आहे ना 2 प्रश्न सुचलेले आहेत. म्हणजे 2 प्रश्न मी ना जे काही आपण डॉक्युमेंटरी बघतो त्याच्यामध्येच मला सुचले होते. पण त्याचं तू थोडंसं इंट्रोडक्शन देऊन टाकलेलं आहेस आता 2 प्रश्नांचं. पण आता लगेच मी एका प्रश्नावरती येतो की
साधारण असं म्हणलं जातं की निळोबानंतर संत साहित्य नाही, किंवा एका कुठल्या तरी आहे ना एका अधिकारी व्यक्ती संप्रदाय कोणी ज्यांनी स्थापन केलेला आहे, किंवा संप्रदायातल्या लोकांचं साहित्य नाहीये, किंवा जे प्रेरणादायी नाहीये, प्रेरणास्रोत नाहीये, स्वयंभू नाहीये. गणपती महाराजांचं जर साहित्य बघितलं, त्यांचे जर अभंग बघितले, तर ते पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वयंभू वाटतात. पण त्याच्यावरती तशी काही जनमानसामध्ये चर्चा नाहीये. म्हणजे जरी त्याच्यावरती ना पीएचडी करणारे जे कोणी आहेत ते तर डॉक्युमेंटरीतून दिसतातच. पण तरी सुद्धा की हा जो कालावधी आहे, म्हणजे निळोबा म्हणजे साधारण 17व्या शतकामध्ये आहे, 17व्या शतकाने डायरेक्ट गणपती महाराज हे 20व्या शतकात आहेत. तर हा जो मधला काळ आहे, ह्यात आहे ना पंडिती काव्य असेल, शायरी काव्य असेल, महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. पण तरी सुद्धा गणपती महाराजांचं हे जे, आणि ते इतके टोकदार आहेत, म्हणजे सगळे जे अभंग आहेत, त्यांच्या ज्या ओळी आहेत, तर ह्याबद्दल तुला असं कोणी सांगितलं का त्या त्या सगळ्या प्रवासामध्ये, की हे साहित्याबद्दल जी चर्चा कशी घडून आली, म्हणजे काय कोणी बोललं का तुला? नाही, आता निळोबारायांच्या साहित्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे मान्यता नाही. याचं हे असं आहे टेक्निकल, की बाकीच्यांचे अभंग हे कीर्तनाला घेता येत नाही, हा इश्यू आहे. म्हणजे कसं, की निळोबारायांनंतर जे संत झाले, ज्यांनी साहित्यकृती केली, त्यांचे अभंग तुम्ही वारकरी कीर्तनामध्ये घेऊ शकत नाही. हा इश्यू आहे तू जो म्हणतोयस तो. तर त्याच्यामागे काय कारण आहे संप्रदायाचं ते काही मला माहिती नाहीये. पण अनेक संत होऊन गेले. आता गुलाबराव महाराज हे सुद्धा वारकरी संप्रदायाशी निगडीत होते, ते पण विदर्भाचेच होते. आणि त्यांची तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ते लहानपणापासूनच अंध होते. आणि अंध असून ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या मानायचे आणि कृष्ण पत्नी मानायचे. ओके. सो इथे जेंडरचा पण इश्यू आहे. आणि त्यांचा तत्वज्ञानाचा प्रचंड अभ्यास होतो. भयानक त्यांची हे आहे, साहित्य रचना आहे. म्हणजे अंध असून सुद्धा एवढी प्रचंड साहित्य रचना करून ठेवलेली आहे. संस्कृतमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, अभंग रचना आहे. तर ते पण आहे. आणि ते साधारण त्याच काळातले आहेत, म्हणजे गणपती महाराजांच्याच काळातले. गणपती महाराजांची जी अभंग रचना आहे ती साधारण आपण असं म्हणता येईल की 1890 पासून 1930च्या दरम्यान ते सगळी त्यांची ती अभंग रचना आहे. आणि गुलाबराव महाराजांची पण त्याच काळातली. निळोबारायानंतर संत होऊन गेलेत का? होऊन गेले. त्यांनी साहित्य रचना केली का? केली. पण ते अभंग कीर्तनात का घ्यायचे नाहीत? म्हणजे कीर्तन तर आता सध्या घडतंय ना. सो वारकरी संप्रदायाने हा विचार करायला हवा. पण वारकरी संप्रदायाने विचार करायला हवा असं म्हणताना संप्रदाय एक नाहीये. संप्रदायामध्ये प्रचंड हे आहेत, त्यांना शब्द येतो बघ, फड. तो फड या शब्दाचं जे गंमत आहे मराठीमध्ये, की फड हा किती अर्थांनी वापरतात. तर वारकऱ्यांचे जे फड आहेत जवळपास 800 फड आहेत पंढरपूरला. सो संप्रदाय असा एक सिंगल असा एकवटलेला नाहीये, की त्याची काहीतरी एक समिती आहे, कार्यकारी समिती, आणि त्यांनी विचार केला, त्यांनी ठरवलं की काही हरकत नाही, 17व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंतचे आपण काही लोक काढू, जी महत्वाची माणसं आहेत. जसं 90 साहित्य, 60 साहित्य, तसं आपण काढूया. आणि यांचे अभंग घ्यायला हवेत कीर्तनामध्ये. कारण आजच्या लोकांपर्यंत जे भाषा आहे, जो विचार आहे, तो पोहोचण्यासाठी हीच लोक कामाला येतील ना. सो असा विचार करायला हवा. पण एवढ्या सगळ्या फडांचं मिळून असं काही सिंगल युनिट नसल्या कारणाने तो प्रॉब्लेम आहे. पण बरोबर आहे की जे माध्यम आहे, अभंग नावाची एक अशी गोष्ट आहे एकतर की ती एकतर भीमसेन जोशींनी गायली, किशोरी आमोणकरांनी गायली, म्हणून ती घराघरामध्ये पोहोचली. आणि बाकी गावखेड्यामध्ये पोहोचण्याचं माध्यम काय? तर कीर्तन. हे एकमेव माध्यम आहे ना, दुसरं काहीच नाही. शहरी मध्यम वर्गापर्यंत भीमसेन जोशींनी पोहोचवली, गावखेड्यापर्यंत ती कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचते. सो गणपती महाराज जर पोहोचवायचे असतील तर ते कीर्तनातून पोहोचवायला पाहिजे. आणि ते कोणी पोहोचवायला पाहिजे? कीर्तन कोण करतं? एक हरदासी कीर्तन, एक रामदासी कीर्तन आहे. सो वारकऱ्यांचं कीर्तन त्याला मास बेस आहे, प्रचंड मास बेस आहे, गावागावात काही विषयच नाही त्याचा. पण ते पोहोचवण्यासाठी मग त्यांनी तो विचार करायला हवा. आता तर माझा परत ह्याचा दुसरा प्रश्न होता की निमकर गुरुजींच्या मार्फत. कारण की जर हे गणपती महाराजांचं जर ना अभंग पोहोचवायचे, तर निमकर गुरुजी हे एक परफेक्ट माणूस आहे असं म्हणाला. आणि निमकर गुरुजींचा जो व्यासंग बघितला आणि त्यांची जी गणपती महाराजांबद्दलची एक आहे ना विवेकी दृष्टी आहे आजादकडे बघण्याची, हे अत्यंत महत्वाची आहे. मला त्या माणसाबद्दल विचारावं असं जास्त वाटतंय की
म्हणजे आता काय असेल म्हणजे नेमकं गुरुजी आहेत त्यांचं काय असेल, आणि कीर्तनातून जर पोहोचवायचं आहे तर मला वाटतं की ती शेवटची कडी आहे का आझाद मधली, की जर ते आझाद मधले किंवा ना गणपती महाराजांचे अभंग पोहोचवण्यासाठीच, तर त्याबद्दल तू काय सांगशील? हो, आता निमकर गुरुजींविषयी सांगायचं तर 1-1.5 वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं. हो हो मी जेव्हा भेटलो त्यांना तेव्हाच त्यांचं वय 90च्या वर होतं. हो. हो. आणि कसं आहे की ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जी एक काय म्हणतात त्याला, एक ऊर्जा लागते किंवा एक असं हे लागतं ना तुम्हाला, एक सतत काय तळमळ तळमळ म्हटल्यापेक्षा तुम्ही सतत कार्यशील असता त्या दृष्टीने. तर तशी त्यांची, मी भेटलो तेव्हा तशी त्यांची अवस्था नव्हती. फिलॉसॉफिकली आणि आयडिओलॉजिकली ते फार क्लिअर आहेत. त्यांना फार व्यासंग आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना खूप स्पष्ट माहिती आहेत, सूक्ष्मपणे माहिती आहेत. पण तुम्हाला ना प्रॉपर प्रचारकच लागतात अशा गोष्टींसाठी. तर ते तसे नव्हते. ते खूप संन्यासी वृत्ती त्यांची आलेली होती तेव्हा मी जेव्हा त्यांना भेटलो आणि जेव्हा आमचं शूट झालं. आणि ते एक आता एक बुजुर्ग व्यक्ती कसा असतो आणि सगळ्याकडे तटस्थ पाहणारा, हा माझ्याकडे येताय तुम्ही, या माझा अभ्यास घेऊन जा, मी तुम्हाला जाऊन गावोगाव सांगणार नाही. बरोबर. कारण तशी त्यांची फिजिकल ही नव्हती, मानसिक ही नव्हती. ते फार आतल्या आत आता सगळ्या गोष्टींचा विचार करत होते तेव्हा. आणि म्हणजे चळवळीतलं ते खूपच मोठं नाव होतं. आणि शेवटची कडी तू बोलला ते फार दुर्दैवाने ते खरं असू शकतं, पण हरिश्चंद्र निमकर काका आहेत तर त्यांच्याकडून मला खूपच जास्त होप्स आहेत. म्हणजे मला स्वतःकडून एवढ्या होप्स नाही तेवढं त्यांच्याकडून आहे. ते फार पण काय, पुन्हा ते आवाजाचाच प्रश्न आहे. तुमचा आवाज किती पोहोचतो लोकांपर्यंत, तुम्ही कसे पोहोचता, हा सगळा मॅटर आहे त्याच्यामध्ये. नक्कीच हरिश्चंद्र निमकरांचं सुद्धा आहे ना त्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळं आलेलं आहे. एकंदरीत म्हणजे तू डॉक्युमेंटरीचा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना हे आवडलेलं आहे की डॉक्युमेंटरी आजकाल मी बऱ्याच बघतो तर असं वाटतं की काहीतरी शेवट ठरवून लिहिलेली आहे किंवा बनवलेली आहे, म्हणजे फिक्शन सारखे डॉक्युमेंटरी बनवताना. पण ह्यात तसं नाही, ह्यात सगळे बाजू ज्या आहेत आझाद बद्दलच्या त्या सर्वच बाजूनं कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे हे इंटरेस्टिंग आहे. तर आता हा जो विषय आहे जातीवरचा, आझाद नावाचा विषय, जात सोडणाऱ्या जी डायरेक्ट कृती आहे, डायरेक्ट की म्हणजे आपण म्हणतो की ना हे समाज सुधारक नाहीये बाबा, समाज परिवर्तन करायचंय. जसं फुलेंनी समाज परिवर्तन केलेलं आहे, समाज सुधारक नव्हते ते, त्यांची जी धारणा होती तशीच गणपती महाराजांची पण होती. तर ह्या सगळ्या विषयामध्ये अभ्यासकांची निवड हा एक महत्वाचा मुद्दा असतो. कारण की जर नाहीतर अभ्यास जर व्यवस्थित नसतील किंवा तर तो अख्खा विषय फसू शकतो. तर त्यामध्ये तुझी काय धारणा होती, कोणाला घ्यावं किंवा का हे घेतले? कारण की त्यामध्ये ते साधारण मोरे सर दिसतात, प्रवीण चव्हाण सर दिसतात किंवा अजून इतर म्हणजे पांडे सर तर आहेतच, म्हणजे ते तर त्याच्यामध्ये, पण अजून ते खंदारे सर सुद्धा, सुभाष खंदारे, ते सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीने निवांत आणि खूपच शहाणीव असल्यासारखे ते बोलतात. म्हणजे त्यांचा म्हणजे भक्तांबद्दलचं शेवटचं त्यांचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. तर हे कसं काय तुला काय कसं काय निवड केलीस याची निवड तशी केली, तसं म्हणता येईल की सगळ्यात पहिल्यांदा तर मी बहुतेक प्रवीण चव्हाण सरांनाच भेटलो होतो. आणि मी काय केलं, मग त्यांना माझ्याकडे एक डॉकेट होतं, काय म्हणतात त्याला, कन्सेप्ट नोट सारखं, आणि मग मी ते त्यांना दाखवलं. त्यांनी ते त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने ते असं स्कॅन केल्यासारखं वाचलं आणि मला मग त्यांच्याशी बोललो मी बराच वेळ. म्हटलं असं असं संकल्पना आहे, असं असं करायचं आहे, मग मला आता काही गोष्टी सांगा. म्हटलं की वारकरी संप्रदायाचं सामाजिक योगदान, विदर्भातला वारकरी संप्रदाय, महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज, सत्यशोधकी जलसे, पुन्हा सत्यशोधकांच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 1940च्या आधीचा इतिहास, जो काही एक 50 वर्षाचा कालखंड आहे तो, सत्यशोधकांमधली कोण कोण मोठी माणसं होती, सत्यशोधक आणि वारकरी संप्रदाय यांचं काय इंटरडिसिप्लिनरी कनेक्ट आहे का कुठे, असे मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी मला पुस्तकं सांगितली, नावं सांगितली. सो तो माझा उगमाचा बिंदू आहे. मग तिथून मग सदानंद मोरे तर आधीच ठरलेलं होतं माझं, कारण मोरे सर हे स्वतः वारकरी, स्वतः तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, बहुतेक 14वे वंशज आहेत. आणि
त्यांचा वारकरी संप्रदायाचा जन्मापासूनच अभ्यास आहे. आणि त्यांची भूमिका मला फार इंटरेस्टिंग वाटत आलेली आहे, कारण मी खूपच छोटा व्यक्ती आहे त्यांच्यासमोर. पण मोरे सर ज्या पद्धतीने ज्या चिकित्सेने बाकीच्या गोष्टींकडे बघतात, तेवढी चिकित्सा त्यांची वारकरी संप्रदायाकडे बघण्याची नसावी कदाचित, असं साधारण मला वाटतं. त्याच्यामुळे तो एक इंटरेस्टिंग होता की परंपरेचं भान आहे त्यांना. परंपरेकडे ते आधुनिक दृष्टिकोनातून तेवढं बघत नाहीत आणि परंपरेला ते इतिहासाशी कसं जोडतात, सो ते होते. पुन्हा अशोक चोपडे सर होते, डॉक्टर अशोक चोपडे, ते नागपूरचे आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव मला प्रवीण चव्हाण सरांनी सांगितलं होतं की विदर्भातील सत्यशोधकी चळवळीचे साहित्य नावाचा त्यांचा PhD थेसिसच होता. ते पुस्तक मी वाचलेलं होतं. त्याच्यामुळे ते आहेत, डॉक्यूमध्ये सुद्धा आहेत, नागपूरचे आहेत ते. त्याच्यानंतर खंडारे सर आहेत. खंडारे सरांची मला गावातून माहिती मिळाली होती. ते गावामध्ये येतात सुद्धा आणि ते अभ्यासक आहेत या सगळ्या यांचे, सुभाष खंडारे सर. त्याच्यानंतर अतुल पांडे, ते तर त्यांच्या लेखामुळेच खरं तर प्रेरणा मिळाली होती. त्याच्यानंतर डॉक्टर विहिरे मॅडम आहेत, त्यांनी PhDच केलेलं होतं गणपती महाराजांच्या साहित्यावर, त्याच्यामुळे त्या महत्वाच्या होत्या. त्याच्यानंतर डॉक्टर बाळ पदवाड म्हणून आहेत, तर ते चरित्रकार होते पहिले गणपती महाराजांचे, त्याच्यामुळे ते. सो असे साधारण सगळे अभ्यासक हळूहळू ते, पण मूळ उगमाचा बिंदू प्रवीण चव्हाण सर होते. ओके. तो महत्वाचा बिंदू होता, कारण की सगळे रिसोर्सेस एका ठिकाणी सापडले तर आपण ते शेवटपर्यंत सहज जाता येतो. तर मला ह्या डॉक्युमेंटरीच्या पार्श्वभूमीवर तुला हा प्रश्न विचारायचा आहे की आझादांचा जो आता काही सध्या प्रश्न आहे, तो तसा विचार केला तर प्रशासकीय प्रश्न आहे, किंवा तो प्रश्न तयार झालाय स्टेट नावाच्या गोष्टीमुळे तयार झालेला आहे. राज्य नावाची जी काही व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेने आरक्षण नावाचं काहीतरी गोष्ट दिलेली आहे. तर आज त्या काळात जर 1900 साधारणतः 30-40 मध्ये अनेक लोकांनी जर जात सोडलेली आहे, पण त्यांच्या जर मुलांना किंवा नातवांना आज आहे ना परत जातीकडे जावं असं वाटतंय, किंवा त्यांना असं वाटतं की आम्हाला ते जे लाभ आहेत किती विविध आरक्षणातून मिळाले ते मिळायला पाहिजेत. तर ह्या प्रशासकीय सगळ्या बाबी असताना तू तर काही हे पण डॉक्युमेंट पण केलेले आहेत, काही लोकांचे दाखले केलेले आहेत. तर तुला हे सगळं त्यांच्या प्रशासकीय बाबी पण जाणून घेण्यामध्ये काही अडचणी आल्या, किंवा कोणी असं काही केलं सहजपणे मुक्तपणे दिलेलं आहे का तुला त्यावेळी? काय वाटतं त्यामध्ये? हो, मला तर सगळं त्यांनी सांगितलंच, गावकऱ्यांनी, की कसा त्यांचा प्रवास झाला. त्याच्यात काही मला तर तशा काही म्हणजे अडचणी तर आल्या नाहीत. आणि त्यांचा ऍक्च्युअल आहेच ना, तो प्रॉब्लेम आहेच, त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेम विषयी बोलायलाच पाहिजे होतं आरक्षणाच्या. ओके. आणि आता जर बघितलं तर त्यामध्ये एक साधारणतः एक आंतरविरोध असंही दिसून येतो की वारकरी संप्रदायातले जे लोक आहेत त्यांचाच मी जर विचार केला तसं मोरे सरांचं सुद्धा बघितलं तर मोरे सर अगदी सरप्राईज होऊन म्हणतात की शेवटी की हे तर म्हणजे शोकात नायक आहे, हा म्हणजे ट्रॅजेडी किंग आहे असं. पण ते त्यातून असे भाव दिसतात की ते त्यांना माहिती नाहीये, म्हणजे गणपती महाराजांबद्दल त्यांचं माहिती नाही. म्हणजे आपण एकाच वेळी असं म्हणतो की वारकरी संप्रदायाचा सर्वच त्यांचा व्यासंग आहे, चिकित्सा ते वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण एकाच वेळी डॉक्युमेंटरी ते कळतं की त्यांना ते माहिती नाहीये. किंवा अजून जर पाठीमागे गेलं तर पंढरपूरमधल्या काही वारकरी लोकांची जर त्यांच्या तू काही बाईट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये असं दिसून येतं की त्यांना जातीविषयी काय म्हणजे जात असावीच ह्याच्याबद्दलच त्यांना म्हणजे खात्री आहे. तर त्याबद्दल काय म्हणशील की त्यांच्यामधलं जे काही आहे, म्हणजे वारकरी ह्या नोडला घेऊन आपण जर त्याची चिकित्सा करतोय तर त्यांना अजूनही तसं वाटत नाहीये, जेव्हा एक माणूस असा होऊन गेलाय तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आज 100 वर्षांनी सुद्धा काही चिकित्सा करायची काही तयारी नाहीये. तर त्याबद्दल काय तुझं काय मत आहे? हा खूपच आध्यात्मिक प्रश्न आहे खरं तर. पण वारकरी संप्रदायामध्ये आता तर आपण बघतोय की तिथं काय तलवारी घेतलेले लोक सुद्धा वारकऱ्यांमध्ये घुसायला लागलेले आहेत. सो काय ते आता हळूहळू पतनाकडेच जाते का काय अशी हे आहे. आता अगदीच गाव खेड्यातला वारकरी जो आहे तो त्याच्या मूल्याशी प्रामाणिक असेल, पण त्याच्याबद्दल आपण काय म्हणू शकत नाही. पण वारकरी संप्रदायाने सगळ्याच एकदा रिव्हायवल जे असतं ते चालू करायला हवं असं सर्वांनाच वाटतं.
कारण तो बेस आहे महाराष्ट्राचा. ठीक आहे, वारकरी संप्रदाय हा प्रत्येक गावात वारकरी असं म्हटलं तरी काही हे होणार नाही. जितकी गावखेडी आहेत महाराष्ट्रात, वारकरी नसतील तरी वारकरी मूल्य आहेत आणि ती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून ती पोहोचलेली आहे. म्हणजे पंढरपूरचा विठोबा हे जे प्रतीक आहे आणि ते सगळ्याच बाबतीत अँटिथेसिस आहे ना रे. तो देव गोरा नाहीये, त्या देवानं हातामध्ये शस्त्र घेतलेलं नाहीये, तो कोणाला मारायला जात नाही, त्यानं कुठल्या असुराचा वध केलेला नाहीये. असुर जे प्रकार असतो हे की नाही, म्हणजे आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कल्चरचे आणि आम्ही तुमच्या कल्चरला येऊन मारणार, हे जे काही असुराचं प्रतीक आहे हे की नाही, तसं नाहीये. तो सगळ्याच बाबतीत अँटिथेसिस आहे आणि हे प्रतीक एवढी स्ट्रॉंग आहेत, फक्त याचा विचार केलेलाच नाही. मग ते चमत्कार म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, त्याच सगळ्या जोडल्या गेल्या. आणि ऍक्च्युली मूळ जे ते मूल्य आहे, पंढरपूर ज्या गोष्टीसाठी स्टँड करतं ते खूप स्ट्रॉंग आहे. मला तर असं वाटतं की सगळ्यात मोठं शक्ती केंद्र ते असायला पाहिजे पुरोगामी चळवळींसाठी. बरोबर. म्हणजे एवढं त्याच्यात ताकद आहे खरं तर. म्हणजे कारण विचार कर ना की तुकाराम असतील, चोखामेळा असतील, हे त्या काळातले दाभोळकरच आहेत ना. हे त्या काळातले सगळी रॅडिकल मंडळीच आहेत ना, ही क्रांतिकारी मंडळीच आहेत. आणि ह्या क्रांतिकारी मंडळींना आकर्षित करणारं ते केंद्र होतं. बरोबर. मग ते का होतं है की नाही. मग त्याच्यामुळे ते मूळ मूल्य जे आहे ते फारच रॅडिकल पुरोगामी आहे. बरोबर. आणि ते हे एकतर बाकीच्या पुरोगाम्यांनी सुद्धा हे काय, हे वारकरी येतात असं, त्याच्यामुळे त्यांना असं टाकून दिलेलं आहे. आणि वारकरी आपल्या त्यांच्याच नशेमध्ये काहीतरी ते त्यांचं परंपरेला चिटकूनच ते काहीतरी पुढे चालू आहे. सो हा संगम व्हायला हवा असं वाटतं. आणि पुरोगामी मूल्य ओळखायला पाहिजेत. खरं तर खूप सोपी आहेत ती मूल्य, लगेच दिसून येतील. बरोबर हे की नाही. सगळ्या देवांच्या हातात शस्त्र आहे तू जर बघितली तर, पण विठ्ठलाच्या हातात नाहीये. पण तो शांत आहे, प्रेमळ आहे. असं कमरेवर हात घेतलेला आहे, तो प्रेमाने जनतेकडे, जगाकडे बघतो. बरोबर. आणि तो दृष्टिकोन आहे वारकऱ्यांचा सुद्धा मूळ. आता शस्त्र घेऊन पालखीमध्ये आपण ते बातम्या वाचलेल्याच आहेत की असे फ्रिंज एलिमेंट चालू झालेले आहेत आता. बरोबर. आता याचं सगळं एक महत्वाचा, म्हणजे आपण शेवटच्या प्रश्नाकडे डायरेक्ट येऊया. कारण की एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी अनिलेशन कास्ट सांगितलं, म्हणजे जाती अंतच अगदी. बहिष्कृत परिषद गणपती महाराजांनी मंगळ दस्तगीरमध्ये घेतली होती आणि त्या परिषदेला मंडल सरांचा, म्हणजे कलकत्त्याचे मंडल सर आहे ते नेते आहेत असं त्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणलेलं आहे. नेहमीच प्रश्न पडतो की जर बाबासाहेबांना ही जी कृती जी गणपती महाराजांनी जी केलेली आहे ही जर माहिती असती, किंवा आजही साधारणतः अनेक आंबेडकरी आपले मित्र आहेत आणि आपणच त्याचे पाईक सुद्धा आहोत आणि आपण जाती अंतासाठी आपण प्रयत्नही करत असतो काही ना काहीतरी, तर ही कृती अजून तशी कोणाला माहिती नाही. म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा माहिती नाही की ही डायरेक्ट कृती केलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की रोटीबेटीमध्ये सुद्धा एक महत्वाचं एलिमेंट आहे आणि ते सुद्धा झालं पाहिजे, तर हे जाती अंताकडे आपण जाऊ शकतो. तर मंडल सरांसारखा माणसाने त्याला एक काय म्हणतो आपण त्याला म्हणजे एक अधिकार दिला होता. त्याच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. सत्यशोधकी परंपरेचे ना गुलाबराव पाटील आहेत तिथले, त्यांनी सुद्धा नेहमी प्रोटेक्ट केलेले. म्हणजे गणपती महाराज असं नव्हतं की काही कनेक्टेड होते लोकांशी, पण हे काय नक्की म्हणजे काय असेल हे सगळं? त्यांचं भेट का होऊ शकले नाही असं? हा भेट किंवा हे आपल्यापर्यंत का आलं नाही, म्हणजे साधारणतः हा फक्त बाबासाहेबांविषयीच बोलायचं झालं तर मी असं सांगू शकतो की तो पिरियड बघतो. म्हणजे गणपती महाराजांचा गोल्डन पिरियड कुठला, तर 1925 ते 35 असं साधारण आपण 10 वर्षांचं ते एकदम त्यांचा परिषदा, कुठे आंतरजातीय लग्न, कुठे काय, म्हणजे फुल एकदम ते जोमात होतं. तर हा त्यांचा पिरियड आहे. आता हा बाबासाहेबांचा पिरियड आहे. 1927 साली महाडचा सत्याग्रह, त्याच्यानंतर गोलमेज परिषद, त्याच्यानंतर पुना पॅक्ट 30-31, त्याच्यानंतर 35 साली अनायलेशन ऑफ कास्ट. इतका धकाधकीचा पिरियड आहे बाबासाहेबांचा. तो पिरियड म्हणजे त्यांना हालायलाच वेळ नाही. बरोबर. इतक्या गोष्टी चालू आहेत. किती पातळ्यांवरती लढतायत ते बघ. ते समाजासाठी तर लढतातच ऍक्च्युअल मध्ये सत्याग्रह करून,
पुन्हा ते पॉलिटिकल व्यवस्थेशी लढतायत, ते काँग्रेस सोबत लढतायत, त्यावेळेसची जी काँग्रेस होती त्यांच्यासोबत लढतायत, ते ब्रिटिशांना हक्क मागण्यासाठी लढतायत. म्हणजे अनेक ते पुस्तकं लिहिताय. पुन्हा आंबेडकर गांधीजींना आपलं गांधीजींना अँड रानडे गांधीजींना ते पण तेव्हाच आहे. मग ते स्पीचेस देत आहेत, ते पुस्तकं लिहित आहेत, ते अनेक पातळ्यांवरती लढत आहेत. खूप बिझी पिरियड होता त्यांच्या आयुष्यातला तो. काय भयानक झालं busy असतं period. की जर हे भेटले असते तर तुला काय वाटतं? दोघं जण भेटले या असते. एवढ्या याच्यातून ते भेटले असते, काय खूप होऊ शकलं असतं. म्हणजे असं तू खरं तर बरंच- डॉक्युमेंटरीमध्ये हा प्रश्न घेतला नाहीस, पण मला असं विचारायचं होतं की हा, त्याकडे असं जर तू प्रश्न जर घ्यायला हवा होतास, म्हणजे की अभ्यासाला म्हणून की दोघांची भेट झाली असती तर आज महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र असतं का? की पण ते हे सगळं फॅन्टसीकडे जाणार आहे हा. शेवटी. मग आताही काही वेळ गेलेलीच हा नाही. वेळ गेली नाही, पण चर्चेमध्ये आणणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे ना आपल्यासाठी. म्हणजे आज आपण आता इथं बोललेलो आहे की हे परत आपल्याला आणायचंय चर्चेमध्ये, साधारणतः लोकांपर्यंत हो. पोहोचवायचंय. हा एक मुद्दा आहेच ना. त्यामुळेच हा जे काय असेल तर ते कसे असतात, तर असं एक मी तुला एक डिरेक्टर म्हणून, कारण की तू तिथे लोकांशी बोललेला आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, म्हणून तुला विचारायचं असं वाटतं. हा, मला एक गोष्ट जाणवते, बाबासाहेबांमध्ये एक असा वेगळं गुण होता, ते रिवायवल करायचे. म्हणजे काय, आता कोरेगाव भीमा असेल, त्यांनी रिवायवल केलेलं आहे ना, त्या गोष्टीकडे बघण्याचा त्याला एक दृष्टिकोन दिला. बरोबर. ठीक आहे, त्याला एक स्वरूप दिलं, त्याला एक अभ्यासकाचं स्वरूप दिलं. बरोबर. बाबासाहेब गणपती महाराजांना भेटले असते तर त्यांचा जो मूळ विचार आहे गणपती महाराजांचा आणि आझाद होण्याची जी काही संकल्पना आहे त्याच्याकडे बाबासाहेबांनी बघताना त्यांच्यातला मानववंशशास्त्रज्ञ जागा झाला असता. आणि त्यांची मूळ डिग्री त्यातली आहे, त्याच्यामुळे ना त्यांचं ते लगेच जागा झाला असता. त्यांनी ते त्या अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून ते सगळ्या देशापर्यंत, सगळ्या जगापर्यंत पोहोचलं असतं असं मला वाटतं. कारण बाबासाहेब खूप रिवाईव्ह करण्याची त्यांच्यात हे असायची, क्षमता होती त्यांच्यामध्ये. सो एखादी घटना, एखादे हे त्यांना पटलं ना की ते बरोबर त्या दृष्टिकोनातून बघून ते त्याच्यावरती एक छोटंसं पुस्तक म्हणा किंवा काहीतरी तिथं कार्यक्रम म्हणा, तर ते झालं असतं नक्कीच. तुला अजून एक प्रश्न की तुला वाटतं का आझाद ही परिपूर्ण फिल्म आहे? जर नसेल तर काय काय अपेक्षित होतं यामध्ये? अजून काय काय तुला एलिमेंट घालू शकतोस तू, किंवा काय अपेक्षित होतं? मला तर परिपूर्ण तर नाहीच आहे. मला फिल्म मधल्या चुकाच खूप दिसतात खरं तर, आणि त्या भरपूर चुका आहेत. त्या चुकांपेक्षा माझं असं म्हणेल की मी काय बाकी कमी राहिली की जी तुझ्या यथाशक्तीने ते कमी पडलं असेल किंवा अजून काही असेल, म्हणजे तर ते तुला कधी कधी कोणाचं आहे ना रिलेक्टंट असतात की नको द्यायला आपण, अशा काही गोष्टी असतात. तर त्यामध्ये असं कुठली काही घडलं का की काही असू शकतं का तिचे येणं, त्याचा इन्क्लूड करणं आता ह्या आझादच्या याच्यामध्ये, ते मग पूर्णत्वाला येईल किंवा पूर्णत्वाच्या जवळ जाईल, असे काही एलिमेंट आहेत का त्यामध्ये? नाही, तसं म्हणता येईल. आता त्याच्या आझादवरती पण बऱ्याच लोकांचे बरेच आक्षेप आहेत. आता ती बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी दाखवली गेली, त्या लोकांनी ती पाहिली, त्याच्यानंतर त्यांनी जे काही आक्षेप नोंदवले तर त्याच्यावरून त्यांचं हे असं आहे की ती फार निराशाजनक फिल्म आहे. त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं प्रेरणा मिळत नाही, किंवा त्याच्यातून तुम्हाला असं नाही की चला आता आपण काहीतरी करू, तर ते तसं होत नाही असं त्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. सो मला असं वाटतं की ते माझ्या डोक्यात जे होतं की कॅथार्सिस एक प्रकारे हे आहे, आणि तुम्हाला एका चळवळीचं कसं होतं पुढे, ते कुठल्या अवस्थेतून ती चळवळ जाते, आणि त्या अवस्था आपल्याला थांबवता आल्या पाहिजेत. कारण आपण त्या जर आता बघितल्या तर मग आपण त्या थांबवू शकतो ना. ही कॅथार्सिस नावाची जी गोष्ट आहे ना, ही लोकांना तेवढी कळली नाही, तर ती अजून जास्त चांगल्या पद्धतीने मला सांगता आली असती का असं मला वाटतं. कारण कोणी निराशाजनक फिल्म म्हटलं त्याला तर मला मग तेवढं म्हणजे वाईट वाटतं. पण आता ठीक आहे, ते एका अर्थाने बरोबर पण आहे. पण हे डॉक्युमेंट आहे, मग ते कसंही असेल, ते काय बनवलेलं नाहीये ना. नाही. आणि अजून दुसरी गोष्ट अशी महत्वाचं मला असं वाटतं की गणपती महाराजांचा मृत्यू किंवा गणपती महाराजांचं नंतर काय झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे एक प्रकारे. त्याच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या फिल्ममध्ये वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेल्या की त्यांना असं झालं असेल, त्यांना तसं झालं, तर ते मी अजून जास्त खोदायला पाहिजे होतं. पण मी एक साधारण तेव्हा डिप्रेशन मध्येच गेलो होतो असं म्हणता येईल.
कारण इतक्या लोकांना भेटून आणि ते मला फार वाईट वाटत होतं आणि त्याचा खूप त्रास होत होता मानसिकदृष्ट्या. त्याच्यामुळे मी तो शोध तिथे थांबवला. सो ती एक उणीव मला वाटते की मी थोडंसं अजून धैर्य गोळा करून ते अजून थोडंसं जरा खोदायला पाहिजे होतं की नेमकं झालं काय. ते कदाचित सापडलंही नसतं कारण ते कोणालाच माहिती नाहीये. ते नेमकं शोधणार कसं, त्या काळातल्या लोकांनाही ते नाही माहिती आणि ते कदाचित माहिती असेल का ते ब्रेनवॉश झाले असतील का काय काय माहिती नाही नेमकं. हा म्हणजे त्या गाव पातळीवरचं काय पॉलिटिक्स आहे किंवा काय ते खूप, आणि मला सगळीकडूनच ते मग थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे ते त्रास देत होतं मनाला. सो त्याच्यामुळे मी तो शोध थांबवला की नेमकं या माणसाचं झालं काय, हा असा, कारण ते फार वेड्यासारखं वागायला लागले नंतर, असं ते सगळं आहे. आणि तसाच त्यांचा मृत्यू झाला, एकटे राहायला लागले, कोणी म्हणत होते बाईल वेडे झाले, असं असं ते फार तो सगळा प्रकार होता. पण मी तो शोध थांबवला आणि फिल्म मध्ये पण तो तसंच एक अनुत्तरित प्रश्न म्हणूनच आहे शेवटी. सो ते एक मला उणीव जाणवते खूप. आता अजून एक मला असा एक प्रश्न पडतो की तो आता म्हणलास की विठ्ठलाचं एक प्रतीक आहे महाराष्ट्रभर असं. गणपती महाराजांनी तर अगदी ना ते म्हणे की याला घ्या वापरायला, त्याला धुणं धुवायला घ्या दगड म्हणून, म्हणजे अगदी एवढ्यापर्यंत त्यांनी असं त्याचं म्हणजे त्यांना मिळालं होतं. आणि त्यांनी असंही म्हणलं होतं, म्हणजे स्टेट बद्दलचं त्यांचं एक मत आहे की म्हणजे सरकारला देवाचं रूप त्यांनी दिलेलं होतं. जी एकूण जाऊन आपल्याला स्टेट नावाची गोष्ट आधुनिक मूल्यांमध्ये गरजच असते का, किंवा त्याचा एक ना त्याचा एक प्रश्न माझ्यामध्ये ना संपूर्ण मला डॉक्युमेंटरीमध्ये पण दिसून येतो. तर तू त्याच्याबद्दल काय सांगशील, किंवा काय, कारण की जर जर विठ्ठल हा स्टेट असेल, ठीक आहे, तर ते विठ्ठल स्टेट बद्दल ते तिथे त्यांचा ना डायरेक्ट रिबेल आहे, त्याच्या विरुद्ध ते जाऊ शकतात, किंवा त्यांना ते कळतं की हे ह्याच्यापेक्षा मला वाचवायला विठ्ठल नाही आलेलं आहे, मला वाचवायला ते माऊली सरकार आलेले होते, की ते असं म्हणलेले आहेत. तर मग स्टेट परत आलंच, एक स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन दिसूनच येतं आपल्याला. तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणजे मत, मला खरंच आवडेल मला जाणून घ्यायला. हा खरं तर खूप भारी प्रश्न आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, माझा विचार असा आहे की स्टेट नावाची जी संकल्पना आहे ना, ती भारतामध्ये तशी नाही अस्तित्वात. कसं ते सांगतो. मला असं वाटतं की डीप स्टेट नावाची संकल्पना जी अमेरिकेमध्ये फार त्याचा बागुलबुवा किंवा ती वापरल्या जाते. सो डीप स्टेट म्हणजे काय, की सगळी ब्युरोक्रेसी एक आंतरिक त्यांच्यामध्ये हार्मनी असल्यासारखी वागते. ठीक आहे, म्हणजे मिशिगनमध्ये एखादी गोष्ट घडली तर न्यूयॉर्कमध्ये ती ब्युरोक्रेसी ती कशी सांभाळून घेते, हे एक प्रकारे त्यांच्यामध्ये इंटरनल काहीतरी हार्मोनी आहे. बरोबर. जसं मुंग्यांचं वारुळ असतं तसं हे डीप स्टेट आहे. असं ती संकल्पना 90च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये उदयाला आली. मला असं वाटतं भारतामध्ये डीप स्टेट हजारो वर्षांपासून आहे. स्टेट नावाची जी संकल्पना आहे म्हणजे कसं की सरकार हे व्हीपी सिंगचं अलग आहे, वाजपेयींचं अलग आहे, मनमोहन सिंगाचं अलग आहे, किंवा कोणाचंही अलग आहे. स्टेट येतं एका वेगळ्या विचारसरणीचं. ठीक आहे, ते सांगतं की आमचे अजेंडे हे आहेत, आमचं जाहीरनामा हा आहे, आमचे मंत्री, आमच्या कॅबिनेटमध्ये एवढं रिप्रेझेंटेशन असेल, आम्ही असे आहोत, हे स्टेट झालं. डीप स्टेट जी आहे ना भारतामध्ये, ती कास्ट आहे, ती कधीच बदलत नाही. सो डीप स्टेट ना इंटरनल हार्मनी एवढी आहे ना त्यांच्यामध्ये की सो डीप स्टेट भारतामध्ये फार खूप स्ट्रॉंग आहे आणि हे कोणीच अधोरेखित नाही केलेलं आतापर्यंत. हे मला त्याचं हे वाटतं. कारण बघ ना, आपण म्हणतो की बलात्कार होतात, बलात्कारांच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात बाबा भारतात, पण तसं नसतं. बलात्कार करणारा जर एखादा काय म्हणता येईल त्याला कॅटेगरी मधला असेल किंवा तो पिचलेल्या जातीमधला असेल, त्याच्या समर्थनाचे मोर्चे नाही निघत. बरोबर. येत आहे का लक्षात? गुन्हा करणारा कोण आहे, ते डीप स्टेट तिथं कामाला येतं. गुन्हा करणारा हा कुठल्या जातीतला आहे, मग त्याच्या मागे जात उभी राहते. ह्याच्याच अनुषंगाने दुसरा जर प्रश्न विचारायचा म्हणला लगेच, तर प्रवीण सरांचं एक ना त्यामध्ये एक वाक्य आहे की समता वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या मूल्य आहे समतेचं. तेही एक महत्वाचं आहे. म्हणजे परत युटोपियाचा जर विचार केला, थॉमस मोर आहे, किंवा बेगमपुराचा आपण जेव्हा विचार करतो, म्हणजे रैदासांनी जे आहे आणि ती मांडलेलं आहे. म्हणजे बेगमपुरा अशी एक काहीतरी आध्यात्मक काहीतरी एक चळवळ आहे आणि अशी एक
अशी एक जागा आहे, तसं ते आपण कंपॅरिझन मध्ये ना वाळवंट आहे चंद्रभागेचं, हे करताना मग इथे हे हा पण स्टेटचाच संबंध आहे का? इथे सुद्धा ह्या सगळ्या जी काही आध्यात्मिक जागा आहे, पारलौकिक जागा आहेत ह्यांचा सुद्धा स्टेटशी संबंध असू शकतो का, असाही एक प्रश्न तयार होत असतो मला. तर गणपती महाराजचं नक्की उद्देश म्हणजे गणपती महाराज एकाच वेळी काय करतात की त्यांनी पारलौकिक बरोबर भौतिक कामं केलेली आहेत. म्हणजे इथे जर पाहण्यासाठी गुलामी असेल, साधारणतः वेगवेगळ्या लोअर कास्टच्या लोकांना सुद्धा पाहण्यासाठी गुलामी आहे, तर ती मिटवण्यासाठी गणपती महाराजांनी काय केलेलं, जागा जर घेतलेल्या आहेत, जागा या भिंती अगोदर बांधल्या नाही, तर त्यांनी म्हणले की विहिरी अगोदर खोदा आणि त्यानंतर भिंती बांधा. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, मुळात पहिल्यांदा त्यांना पाणी देऊन त्यांना मोकळं केलेलं आहे. म्हणजे जे बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह करून पाण्याचा जो मुळात जो संघर्ष आहे तो मिटवलाय, गणपती महाराजांनी सुद्धा ते केलं. म्हणजे गणपती महाराजांचा सगळा जर विचार बघितला, म्हणजे दिग्दर्शक म्हणून तुला ह्या प्रवासात तू भरपूर प्रवास केलेला आहे. म्हणजे आपण फिलॉसॉफिकल तसं काही तत्वज्ञानी अभ्यासक खूप मोठे आहेत, आपण त्याच्यावर बोललो, तुला तुझं त्यातून एक मत तयार झालं असेल, तर हे नक्की त्यांची जी पारलौकिकतेकडे जी वाटचाल आहे का भौतिकतेची, का ते द्वैतात अडकले का काय, म्हणजे तुला ते कसं तो प्रवास कसा जाणवला इतर लोकांशी, तिथल्या स्थानिक लोकांशी बोलून किंवा त्याचं साहित्यातून वापरून तुला काय वाटतं ते नक्की? एकाच वेळी त्यांना असं काही बनवायचं होतं का बेगमपुऱ्यासारखं, कडारेखाना त्यांना भौतिक काहीतरी त्यांनी जागा घेऊन लोकांना, मी बाहेरच्या लोकांना पण स्थान दिलेलं आहे मंगरुळ दस्तगीरमध्ये. हो ना, ते एक खूपच भारी पॉइंट आहे. म्हणजे तो लक्षात नाही आला लोकांच्या, पण ते आहे ना की तिथे बऱ्याच लोकांनी स्थलांतर केलं. मंगरुळ दस्तगीर मधले मूळचे लोक नाहीयेत, त्या घराच्या परिसरामध्ये जे सगळे राहणारे लोक जमा झाले ते पहिली विहीर खोदलेली आहे त्यासाठी त्यांनी. म्हणजे ते लोक बाहेरच्या गावातून आलेले आहेत, कारण बाहेरच्या गावातल्या लोक त्यांना त्रास द्यायचे की बाबा हे आजाद आहेत, तर हे गणपती बाबाच्या मागं लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते त्यांचं गाव सोडून मंगरुळ दस्तगीरमध्ये स्थायिक झाले. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे, असं स्थलांतर होणं गावातल्या गावात, ते फार हे आहे. पण म्हणजे त्यांना स्वतः तसं तयार करायचं होतं का? त्यांना जर तसं तयार करायचं असतं तर प्रॉपर तिथं आश्रम झाला असता, प्रॉपर त्यांनी हे सगळं केलं असतं. कारण मला काय वाटतं माहितीये का की युटोपिया तयार होण्यासाठी काहीतरी मिथ तुम्हाला तयार करावे लागतात. सो गणपती महाराजांनी ते काही केलेलं नाहीये. तुम्ही मिथक तयार करा, तुम्ही काहीतरी हे तयार करा, तुम्ही असं दाखवा की माझ्याकडे काहीतरी शक्ती आहे, माझ्याकडे काहीतरी इतक्या सिद्धी आहे, मी तुमची जात घालवतो किंवा तुमचं टेन्शन मिटवतो. हे केलेलं नाही गणपती महाराजांनी. मिथक तयार केलं असतं ना, तिथं बेगमपुरात झाला असता, विषयच नाही. सो ते तर भौतिकतेकडे जाणार होतं. म्हणजे तुमचे भौतिक प्रश्न सोडवा, तुम्ही लग्न एकमेकांमध्ये करा किंवा हे, म्हणजे ते प्रवचनामध्ये अडकले नाहीत किंवा मग. आणि लग्न करताना स्त्रियांना अधिकार जास्त आहे. हो, जेंडरच्या पद्धतीने आपण जर विचार केला तर स्त्रीने निवडायचं आहे. त्या एक वेगळ्या अंगाने आपण स्त्रीवादीच्या विचाराने सुद्धा त्याकडे एक चांगल्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण विचार करू शकतो. ती भौतिकच आहे डायरेक्ट, ती पारलौकिकडे तसं काही जात नाही, त्यांना युटोपिया तयार करायचा नाही, तो भौतिक तिकडे. हेच जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत की भौतिक तिकडे जाणार आहे, तेच सारखे विचार म्हणजे तत्वज्ञानामध्ये तशा पद्धतीने अभ्यासात्मक याच्यामध्ये गणपती महाराज कमी असेल, पण कृतीमध्ये त्यांनी प्रयोग खूप केलेत. त्यांनी खूपच प्रयोग केले, काळाच्या खूपच पुढे असलेले प्रयोग होते. पण मला ह्यात असं एकंदरीत जाणवलं नाही. अजून एक मुद्दा असा की गणपती महाराजांना सत्यशोधक चळवळीतले आपले गुलाबराव पाटलांनी मदत केली, तर असं कुठे असू शकतं काही गणपती महाराजांना फुलेंची प्रेरणा असेल? कारण की फुले हे मुळातच समाज परिवर्तनवादी होते आणि त्यांनाही भौतिक बदल करायचे होते. म्हणजे फुलेंना पण त्यांनी दोघांनीही, सावनेही आणि महात्मांनी सुद्धा ते डायरेक्ट केलेले आहेत. तर ती प्रेरणा गणपती महाराजांना असू शकते असं जाणवलेलं आहे, पण तसं ते काही रिफ्लेक्ट झालेलं नाहीये. म्हणजे पण आता ते तशा एक्झॅक्ट त्यांच्या कविता त्या शोधाव्या लागतील. पण मला तशा त्या काही कविता सापडल्या नाहीत त्यांच्या. पण कोणी तिथे सांगितलंय नाही. तो जो पार्ट आहे ना, सत्यशोधकी असण्याचा जो गणपती महाराजांच्या आयुष्यातला पार्ट आहे, तो पार्टच तिथं कोणी सांगत नाही. फक्त ते एक त्या आजी आहेत त्या बोलतात की महात्मा, ते पुण्याचे महात्मा होते, त्यांनी गुरु म्हणतात, म्हणजे ते गुरु असं गुरु म्हणलेलं आहे त्यांना. तिथं फक्त उल्लेख आहे, म्हणजे उल्लेख आहे, पण ते असं मला त्यासाठी खूप क्युरियोसिटी आहे की
की ती प्रेरणा तिथे असू शकते, हो. कारण की जर काळाचा विचार जर केला हो, तर हो. ते असू 100% असणार. कारण कसं झालं, गंमत अशी आहे बघ, की महात्मा फुल्यांचं मराठीतलं पहिलं चरित्र लिहिलं पंढरीनाथ पाटलांनी. हम्म. पंढरीनाथ पाटील होते चिखलीचे. हो हो. पंढरीनाथ पाटलांनी ते चरित्र डेडिकेट केलेलं आहे गुलाबराव पाटलांच्या वडिलांना. हा. सो एवढं कनेक्शन आहे. अगदी. कृष्णराव भालेकर जे आहेत हो, तिथे आलेले. तिथं त्या यांच्याकडे येऊन गेलेले आहेत, हम्म. गुलाबराव पाटलांकडे. हम्म. सो फुल्यांचं कनेक्शन खूपच आहे. हम्म. आणि ते गुलाबराव पाटील आणि गणपती महाराज दोघं जण त्यांचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे हम्म. तर ते फुले महाराजांना 100% माहितीच असेल. मला एक इंटरेस्टिंग तुला हे ऐकवतो मी त्यांची कविता आहे आपल्या गणपती महाराजांची, की सर्व रोगात मोठा रोग होय जाणा भिक्षुकी वर्ग, जोवरी भिक्षुकी संभ स्वातंत्र्य भागतो नाही. हम्म. मग हे फुल्यांचीच रचना आहे ना रे. हे हो, हो. फुले हेच सांगतात ना. अगदी. आणि भिक्षुकी वर्ग म्हणजे हा जो शब्द आहे तो शब्द सुद्धा फुल्यांकडूनच आलेला आहे. बरोबर. की सगळ्यात मोठा रोग तोच आहे. बरोबर. आणि बरोबर. ते आहेत तोपर्यंत स्वातंत्र्य भागतो नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्या स्वातंत्र्य मिळणारच नाही. सो हे क्लिअर कट तीच फिलॉसॉफी आहे सगळी. हम्म. फक्त आता त्यांनी फुल्यांचा उल्लेख करणं एखाद्या अभंगामध्ये, तसा अभंग मला सापडलेला नाही. एकतर त्यांचं ग्रंथ जे आहेत ते कुठे ठेवलेले आहेत दडपून, यांनी किती त्यातले जळले, किती वाहून गेले, काहीच माहिती नाही. कारण की जर प्रॉब्लेम आहे फार. सावित्रीबाईंचा जर विचार केला तर इंग्रजी माऊली असं त्यांची कवितेमध्ये आहेच. तिथे हे अभंगामध्ये देव सरकार माऊली सरकार असंही म्हणतात. म्हणजे इंग्रजांबद्दल त्यांना एक आस्था आहे की जी, आणि परिवर्तन म्हणजे जर म्हणलं तर आपल्याला तशी ते सिम्पथायझर होते इंग्रजांकडे, की परिवर्तन अगोदर, समाज परिवर्तन अगोदर आहे. बरोबर. राजकीय एकंदर परिवर्तन करण्यापेक्षा दोघांचं मत साधारणतः आपल्याला दिसून येतं. म्हणूनच हे खूपच महत्वाचं वाटतं. आता आपण शेवटच्या घटकाकडे येऊया, की शोकात्म नायक असं म्हणलेलं आहे. ते पण सरप्राईज मोडमध्ये, की ते वारकरी पंथाचे चिकित्सक आहेत असं म्हणणं, आणि नंतर मग भेदाभेदाची गोष्ट करू नये आणि संपली गोष्ट गण्या म्हणे. हे जे आहे ह्याकडे तुझी टीम, मी तू म्हणणार नाहीस, कारण की हा केवळ मी डायरेक्ट सरळ म्हणेल की तुझी हे एक एलिमेंट हा तुझा नाही, तुझ्या सगळ्या टीमचा सर्वांचा आहे. तर ह्यापर्यंत येण्याचा जो तुम्ही आलेले आहात त्यामागे काय नक्की तुझी भावना काय आहे, किंवा काय म्हणशील की हे कसं असेल, आणि काय तुम्हाला शेवटी वाटलं की आपण हे बनवल्यानंतर आपण शोकात्म नायकापर्यंत काहीतरी आलेलो आहोत, आणि नंतर मग तो जो महत्वाचा जो शेवटचा जो त्यांची ओळ आहे त्या ओळीपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे त्याबद्दल तुझं काय मत आहे? हो, आता टीमचं म्हणशील तर टीम मधल्या सगळ्यांनीच खरं तर म्हणजे टीम मधल्या कोणीच फिल्म विषयी काय माझ्याशी अशी फार चर्चा केली नाही. का केली नाही काय म्हणजे इंटरेस्टिंग आहे, मला आता जाणवलं. पण नाही, सत्याने पण नाही, रणजितने नाही, यशने पण नाही. हरिश्चंद्र निमकरांनी मात्र सांगितलं होतं मला की त्यांचं असं म्हणणं होतं की ते फिल्म मध्ये ते नंतर आमचे भांडणं वगैरे का दाखवले बाबा, असं मला वाटलं आधी. चळवळीमधले जे काही आंतरविरोध होते त्यांचे, ते भांडणं पण आहेत ना त्याच्यामध्ये. सो त्यांनी मला ते विचारलं होतं, पण त्यांनीच त्याचं उत्तर दिलं, पण नंतर मला कळलं म्हणजे ते पण आवश्यक आहे. सो तो एक प्रकारे ते कॉम्प्लिमेंटच आहे माझ्यासाठी. सो ते बोलले होते माझ्याशी, पण बाकी टीम यार अशी बोलली नाही की त्यांच्यावरती नेमका काय परिणाम झाला. सो मी स्वतःच सांगू शकेल की माझ्यावरती म्हणजे डीपलीच सगळा परिणाम झाला त्याचा. आता नेमका कसा झाला, पण खूप आयुष्य बदलणाराच तो एक्सपिरियन्स होता. बनवण्याची जी प्रोसेस होती ती, नंतर तर काय एवढं काही वाटलं नाही, पण फिल्म एकदा बनवत होतो, शूट करत होतो, एडिट करत होतो, ते खूप आयुष्य बदलणार होतं. आणि काय असं वाटतं की या रॅडिकल माणसांना, या रॅडिकल संकल्पनांना समोर आणणं हेच आपलं काम असलं पाहिजे, असं साधारण तेव्हापासून वाटायला लागलं. बरोबर. सो तो एक महत्वाचा बदल म्हणता येईल.
नक्कीच. खरं तर आज आपण आय-सी-ए फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून किंवा त्यासाठी आज आपण आपले आझादचे दिग्दर्शक अरविंद जोशी अ, यांना बोललेलो आहे, यांच्याशी चर्चा केली. आता ही नवीनच एक शॉर्ट फिल्म सध्या शूट केलेली आहे अरविंदने आणि ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची असेल, याची मला खात्री आहे. जरा अरविंद थोडंसं शॉर्ट फिल्मबद्दल त्याच्या सांगशील का? एक प्रेक्षकांना की थोडीशी त्या आता माध्यमातून आपण सांगू लवकरच शकतो? लवकरच टीजर आउट होईल त्याचं आता काही दिवसांनी. त्याच्यानंतरच आपण बोलूया. काय माहित कशी झालेली. पण हा कास्ट आणि जेंडर या इश्यू संदर्भातच आहे. ओके. सो तेवढंच सांगू शकतो सध्या तरी. ठीक आहे. धन्यवाद अरविंद. तू आलास इथे आणि खरं तर या आपण गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे असं काही मुलाखत फॉर्म असं पण आपण काही ठेवला नव्हता. आणि ह्या गप्पा नक्कीच आपल्याला काहीतरी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण आपण एकमेकांचं करून वेगळं काहीतरी करता येईल असं पण आहे. आणि आय-सी-ए जे विचारवंत आहे म्हणजे ते नेहमीच अशा विषयांना नेहमी प्राधान्य देत असतात. त्यामुळे हे मला महत्त्वाचं वाटतं आणि त्यासाठी आलास त्यासाठी खूप धन्यवाद आणि सर्वांनी म्हणजे ही तर स्क्रीनिंग तुम्ही बघितली असेल. YouTubeवर सुद्धा आझाद नावाची फिल्म आहे. तर तुम्ही तिकडेही ज्यांनी कोणी बघितली नसेल म्हणजे आता ही अगोदरची जी स्क्रीनिंग आहे ती कोणी बघितली नसेल, तर ती नक्की YouTubeवर तुम्ही जाऊन बघा आणि आम्हाला असंच अपेक्षित आहे की अजून आझाद संदर्भातही चर्चा व्हावी आणि सर्व सिनेमा रसिकांचे मलाही एक मिनिट आय-सी-ए फिल्म फेस्टिवलचे आभार मानायचे. मलाही खूप वर्षानंतर म्हणजे फिल्म विषयी मी एवढं मोकळेपणाने आय थिंक कोणासोबतच बोललो नसेल. सो त्या संधीबद्दल आभार. धन्यवाद. आय-सी-ए फिल्म फेस्टिवल आणि आपण भेटत राहू वेगवेगळ्या फिल्म बघत राहू. दर्जेदार वेगवेगळ्या भाषेतील फिल्म आपल्याला बघायला मिळणारच आय-सी-ए वरती. तर तुर्तास इथे थांबू. धन्यवाद. नमस्कार.